जा जा ओके, सर्वेभ्यः नमो नमः, शुभ संध्या। दशमी कक्षायाः आमोदः इति पुस्तकस्य पृष्ठक्रमाङ्कः प्रचलति अस्माकं 240, पेज नंबर 42 वरील आपण भाग पाहणार आहोत आणि पाहत होतो काल काही भाग राहिलेला होता थोडासा, तो आपल्याला लिखाण करावयास सांगितलेला होता. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लिखाण केलेलं असेल, ज्यांनी केलेलं नाही त्यांनी परत करणं आवश्यक आहे. पहा, कंसम डॅश कृष्ण, अर्थ काय झाला? कंसम द्वितीय आली विभक्ती, ठीक आहे. कोणती विभक्ती आली? द्वितीय विभक्ती आली. कंसम कोणाला? कंसाला. कृष्ण कृष्णाने काय केले? हन, हन म्हणजे काय करणे? ठार करणे, ठार मारणे. मग हन या धातूचं आपणाला परोक्ष भूतकाळ काय होतं हे समजणं गरजेचं आहे. ओके, व्यवस्थित समजून घ्या बरं. हन धातू कुठं आहे? शोधा बरे. इथं आहे हन धातू, सापडला उजव्या बाजूच्या कोष्टकामध्ये, हे दुसरी लाईन. ओके, हन म्हणजे काय करणे? ठार करणे. मग आता या ठिकाणी कृष्ण एकच वचन आहे, म्हणून काय करायचं आपल्याला? जघान हे रूप घ्यायचं. ओके, म्हणून लिहा बरे त्या ठिकाणी कंसम जघान कृष्ण, आणि हे पूर्ण वाक्यात लिहायचं असतं, याला डबल अंडरलाईन करणं आवश्यक आहे. जघान, पुढं अप्सरसह स्वर्गे. अप्सरसह, अप्सरसह या शब्दाची कोणती विभक्ती आहे? मानसी, सांगा. पंचमी षष्ठी एकवचन. व्हेरी गुड. त्यासाठी आपल्याला अप्सर शब्द पाठ पाहिजे, जो की नवतीचा आहे. म्हणूया बरे, अप्सरा हा अप्सरसो अप्सरसह प्रथमा. ठीक आहे. पंचमी षष्ठी एकवचन पण आहे, पण तिथं पर्यंत जायची गरज नाही ना, अगोदर सापडला तो शब्द वर. अप्सरसह म्हणजे प्रथमा बहुवचन आहे, त्याचा नंबर कितवा आला? तिसरा. मग नृत धातू आहे. नृत म्हणजे नाचणे. ए बेटा तिकडे बस किंवा मग हॉलमध्ये बस. तर नृत धातू आहे, याचं परोक्ष भूतकाळ काय होतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हो बेटा, शोधा. नृत कोणाला सापडतो धातू? यस, मला सापडला. चौथा गण परस्मय पद. मग न नर्त, ननृततुः, ननृतुः या तिन्ही पैकी काय येणार? तर हे उत्तर येणार. ओके, मग आता आपल्याला हे बाकीचे दोन नाही आले, पाठ नाही झाले तरी हरकत नाही, पण कमीत कमी ननृतुः एवढं तरी आपल्या चांगल्यापैकी लक्षात राहावं हे अपेक्षित आहे. यस, चला नेक्स्ट. अर्जुन बाणम, अर्जुनाने बाण, मुच म्हणजे सोडणे, आपणाला म्हणायचे सोडला. अर्जुनाने बाण काय केला? सोडला. या अर्थी आपण अर्शो, आर्ष, बच्चूला घेऊन जा ना बेटा झोक्यावर. हा, झोक्यावर झोका दे छान छान. जा बेटा, बाबा येतात थोड्या वेळा. हा, हो हो. अरे जाणं लवकर नाही. अर्जुन बाणम, अर्जुनाने बाण सोडला. ठीक आहे, सोडण्याला धातू आहे मुच बेटांनो. कोणता आहे? मुच. मग त्या मुचच हा गण पण महत्वाचा आहे बरं का आपल्याला. कितवा आहे? मुचेचा 6वा गण आहे आणि आत्मने पद आहे. हो, इथं सापडलं लगेच. तर काय करायचं? गण का महत्वाचा आहे? कारण तो 10व्या गणातला जर असेल तर आपल्याला इकडले खालचं आमंत बघावं लागेल, है ना. तर मुच, मग मुमुचे, मुमुचाते, मुमुचिरे. तर एवढ्यापैकी काय येईल? सोडला.
तर काय येईल इथं? मुमुचे असं येणार. काय येणार? मुमुचे. इकडे वर पण आलाय का मुचे धातू दुसरा कोणता आणखी? ओके, नाहीये. तेव्हा इथं आहे. राईट. मुच सहावा गण परस्मय पद सोडणे या अर्थी आलेला आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मुमोच सोडला हे आपल्याला उत्तर घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचं वाक्य आहे पुरा ऋषय हिमालये. पुरा म्हणजे पूर्वी. पुरा म्हणजे काय? पूर्वी. ऋषय हिमालय. ऋषय याचा नंबर कितवा आहे हो? अनुष्का वागलगावे सांगा. नाही येत आवाज? उदय सावळे. ऋषयचा नंबर कितवा? पहिला. व्हेरी गुड. मूळ शब्द कोणता आहे बेटा इथं? ऋषी. शला कोणती आली? दुसरी. बर, पहिली येते. हा चल, पहिली म्हटलं की चालतो कवी प्रमाणे. मग मन बरे कवी शब्द. कवी कवी कवय पद्मा कवीम बस बस. कवी कवय ए पोरा, कुठपर्यंत म्हणायचं? हा शब्द येईपर्यंत. कवी ही कवी कवय ऋषय आलं म्हणजे याचा नंबर किती आला रे आता? पहिला. अरे चा, कवी ही कवी कवय तिसरा नंबर आला की रे, है ना? मग आता वस धातू जो आहे ना याचं सुद्धा आपल्याला बहुवचन घ्यावं लागणार आहे. कोणतं वचन घ्यावं लागणार आहे? बहुवचन. निलेश कुसनुरे सांग काय येईल? कुसनुरे काही सांगायचं का उत्तर तुला? वसंती. कशाची बसंती आली तुझी? तेव्हा की वस आहे, दिसला का तुला? हा सर. हा, आपल्याला हे चालू आहे. उशुहू. हा, उशुहू येणार बरं का? हो सर. ठीक ठीक. कारण ऋषयचा नंबर तिसरा म्हणजे बहुवचन आहे ना प्रथमेच, म्हणून या ठिकाणी आपल्याला इथं उशुहू उत्तर लिहावं लागणार आहे. आता अपेक्षित आहे बेटांनो, ठीक आहे. वाल्मिकी ही रामायणम 5व्या पासून 8व्या पर्यंतची उत्तर तुम्ही लिहावी. ठीक. पण मला आठवण करून द्या बरं उद्याच्या तारखेत, म्हणजे नेमकं तुम्ही उत्तर लिहिलात काय. आणि प्रश्न विचारत चला बेटांनो, हे असंच का, ते तसंच का, असं का नाही, तसं का नाही. उगं नाही तर मी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणात्मक सांगायला लागलोय आणि उगं तुम्ही ऐकत राहायला लागलात. काहीतरी थोडस स्टॉप करा मला तिथं तुम्ही, सर असंच का तसंच का. ओके चालेल. आपण बहुतेक इकडल्या भागाचे अर्थ पाहिजे राहिले होते का सांगितले होते? सांगितले होते. इकडच्या पेजवरचे राहिले होते. झालेलं आहे हे पण. ठीक असो. हे झालं पेज नंबर 42. आता पुढचा महत्वाचा मुद्दा वाच्य परिवर्तन. व्हॉट इज मिनिंग ऑफ वाच्य परिवर्तनम? प्रीती, वाच्य परिवर्तनम म्हणजे काय सांगता येईल? नाही सर. गुड. 9वीला शिकलेलं आहे आपण वाच्य परिवर्तन, आणि आता आपलं 10वीला सुद्धा आपण शिकलोय ना वाच्य परिवर्तन. म्हणजे काय तर मानसी सांगा बेटा. प्रयोग बदलणे. गुड. प्रयोग बदला. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, दॅट्स कॉल्ड चेंज द व्हॉइस. त्याला काय म्हटलं जातं? प्रयोग बदला. संस्कृतमध्ये कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे. आठवा बेटांनो, प्रयोग बदलाचे वाक्य आपण शिकले त्यापूर्वी, त्यावेळेस सुद्धा सांगितले, आताही सांगतोय. आणखी ज्या ज्या वेळेस क्वेश्चन पेपरच्या माध्यमाने किंवा पाठाच्या खाली भाषा अभ्यासामध्ये कोणतेही सूचनेप्रमाणे बदल करायचं यावं. आता तुम्ही मला प्रश्न विचारत असताना, सर मला प्रयोग बदला कळाला नाही, असं नाही म्हणायचं. सर मला समास कळाला नाही, असं पण नाही म्हणायचं. संधी नाही समजलं, असं म्हणायचं नाही. आता समजा एखाद्याला म्हणायचे की सर मला प्रयोग कळाला नाही, कसं म्हणायचं? सर रामः ग्रंथम पठती हे वाक्य आहे, त्याचा प्रयोग बदला सांगा बरे. म्हणजे तुम्ही मला वाक्य विचारलं, ठीक आहे. आता मला काही दुःख नाही झालं की आपल्या विद्यार्थ्यांनी
प्रयोग बदला कळालं नाही म्हटलं मग. तसं जर म्हणलं तर वाईट वाटतं बरं का. मला म्हणायचं सर रामः ग्रंथम पठती याचं वाच्य परिवर्तन काय होतं थोडस कळालं नाही मला. छान वाटेल आम्हाला सांगायला. मग आम्ही सांगणार लगेच. वाच्य परिवर्तन म्हणजे प्रयोग बदला, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. ओके. मग बेटांनो दिलेलं वाक्य वाचा म्हणायचं. मग वाचणार तुम्ही रामः ग्रंथम पठती. या वाक्यामध्ये कोणतंही वाक्य असो, वाक्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता जो क्रिया करतो, कर्म कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो, आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. मग बेटांनो या वाक्यात कर्ता कोण आहे? लगेच विद्यार्थी सांगणार रामः. मग या रामः ची कोणती विभक्ती? बरं कोणती आहे? लगेच पटकन सीता म्हणसाल. रामः ची कोणती विभक्ती आहे? प्रथमा. मग लगेच आम्ही सांगणार बेटांनो ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याची कोण असते? प्रथमा असते, त्यावेळेस कर्माची द्वितीय असते, आणि क्रियापद कोणानुसार असतं? तर हे क्रियापद हे कर्त्यानुसार असतं. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कर्तरी प्रयोगाचं सेंटेन्स 1 to 1. 1 to 1 म्हणजे काय? कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीय, क्रियापद कर्त्यानुसार, इथपर्यंत सांगणार. हे झालं बेटांनो पहिला मुद्दा. कळाला का? काही अडचण आहे का इथपर्यंत कोणाला? ऐकत आहात ना सगळे? चेहरे तर दिसणार झालेत मला. नाहीतर उग काही जण काय करत असतील, ऑनलाईन आपलं म्हणजे झूमची मीटिंग अटेंड करत असतील आणि खाणं खात 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 आत बघत असतील, मस्त पिक्चर बघितल्यासारखं ऐकत असतील. चला, तर हे झालं पहिला भाग. आता दुसरा भाग आहे कर्मणी प्रयोग. याचं चेंज द व्हॉइस करायचे ना. मग 3-1-1. मग 3-1-1 म्हटलं की याची तृतीया करायची. रामची तृतीया. राम अकारांत पुल्लिंग शब्द आहे, चालतो. देवप्रमाणे देवची तृतीया काय? देवेन. रामचं रामेन. फक्त बदल न बाणाचं पाहिजे. ग्रंथम ची द्वितीय आहे, बनवायची प्रथमा. तो ग्रंथ म्हणून ग्रंथ. रामेन ग्रंथ पठती. क्रियापद कुठलं का असणार त्याला य लावायचं, ते जोडायचं. पठ्यते. रामेन ग्रंथ पठ्यते. असं याचं काय झालं बेटांनो? उत्तर झालं. कळालं सगळ्यांना? ओके. चला आता पुढचा मुद्दा. त्याच्यामध्ये काही सकर्मक अकर्मक दिलेले आहेत. ते असं काही तेवढे महत्वपूर्ण नाहीयेत. फक्त कर्तृवाच्यम कर्मवाच्यम ह्या 2 गोष्टी गेल्या वर्षी शिकलेले आहेत आपण. मग कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयति, कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयति. म्हणजे कर्तरी वाक्याचं जे क्रियापद असतं ते कर्त्यानुसार असतं, आणि कर्मणी वाक्याचं क्रियापद कर्मानुसार असतं. ठीक आहे. याचं इथं उदाहरण दिलेलं आहे. सकर्मक अकर्मक. पुढं कानिचन उदाहरणाने पश्यंतो. आता काही उदाहरणं पाहिजेत आपल्याला आणखी. सॉरी, हे कशाचे आहेत? तर अकर्मक धातूचे आहेत. असं काही एवढं अकर्मक धातूचं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. समजा विचारलं तर का करायचं? तर बालक उत्तिष्ठती. 2 शब्द आहेत. मी तुम्हाला 3 म्हटले होते, तर 2च आहेत. मग याची कोणती आहे प्रथमा, याची कोणती आहे? याच्यानुसारची आहे क्रियापदाचं. मग काय करायचं? याची तृतीया घ्यायचं बालकेन, आणि उत्तिष्ठती याच्यात मूळ धातू कोणता आहे? स्थातिष्ठ. ठीक आहे. स्थातिष्ठ, स्थाला महत्व आहे म्हणून स्थीयते. काय आलं? स्थीयते. माता जागरती. मात्रा काय होईल? मात्रा. मातृचं काय होणार या ठिकाणी? सॉरी, माता ची तृतीय विभक्ती घ्यायची. काय होणार? मात्रा. आणि जागरती याच्यामध्ये धातू कोणता आहे? जागृ. ठीक आहे. म्हणून इथं काय होणार? जागरीयते असं होणार. पुढं इथे कारिका दिलेली आहे तुम्हाला. लज्जा सत्ता स्थिती जागरणम वृद्धी क्षय भय जीवित मरणम शयन क्रीडा रुचि दीप्यर्थम धातु गणम तम तम अकर्मकम आहो. ठीक. अकर्मक धातू कोणकोणते आहेत नेमकं? लज्जा, लाजणे. आता बेटांनो सगळ्यात
गोंधळून जाल तुम्ही. सकर्मक आणि अकर्मकचा बदल सांगितला तर. असो तरी सांगून टाकतो. रामः पुस्तकं पठती, क्रियापदाला काय विचारायचं? राम काय वाचत होता? पुस्तक. उत्तर सापडलं की त्याला म्हणायचं सकर्मक, आणि उत्तर नाही सापडलं की त्याला अकर्मक. कसं बघा, लज्जा, लाजणे. काय लाजला? काय आहे का उत्तर त्याचं? कोण लाजला वेगळं, किंवा कोण लाजली. काय लाजला नाही सापडत, म्हणून त्याला काय म्हणायचं? अकर्मक. पुढे क्षय, कमी होणे, झीज होणे. काय झीज होणे? कशाची किंवा कोणाची वगैरे म्हणू शकतो, पण काय झीज होणे नाही सापडत उत्तर. मरणम, मेला. काय मेला? ठीक आहे. कोण मेला? माणूस मेला, बाई मेला, बाई मेली. अशा पद्धतीने सापडेल उत्तर. असो. पुढे दिलेलं आहे रामः ग्रंथम पठती, सकर्मक. तर त्याचं उत्तर काय होणार आहे? रामेण ग्रंथः पठ्यते. सीता चित्रम पश्यती. सीताची कोणती आहे? प्रथमा. म्हणजे 1 to 1 स्ट्रक्चर झालं. बनवायचे 3-1-1. मग सीताची तृतीया काय होईल? ओंकार देवकत्ते, सीताची तृतीया सांग बेटा. सीताची तृतीय विभक्ती सांगा. यस प्रसाद. लवकर लवकर सांगत चला. प्रसाद, प्रथमेश बावगे. सीतया. छान. मालाचं मालया, सीताचं सीतया. चित्रम, चित्रमची कोणती आहे रे निलेश? चित्रमची कोणती आहे? याची प्रथमा म्हटल्यावर याची द्वितीय असणार झाली है ना, पण द्वितीय आहे, तर याची प्रथमा काय होईल रे? प्रवीण पंढरपुरे, सौरभ. हे बस रे बेटा, तेवढं लावून, तेवढं नको लावू. ओके सौरभ सांगत चला रे उत्तर पटपट. चित्रमच राहणार का? कारण ते चित्र, वनमने वनानी, प्रथमा द्वितीय सेम, म्हणून चित्रम. पश्यती, पश्यतीचं कर्मणी रूप काय होईल साया? पश्यते नाही, पश्यते. बरोबर आहे, तर सांगा. दृश्यते वाट, काय दृश्यते वाटाय. फिक्स ठीक आहे, सांगायचं. तुला पश्यते. संस्कृत शिकवणाऱ्या ट्युशनच्या सरांचं नाव काय आहे? बहुतेक अमोल शिंदे सर आहे काय की? बहुतेक अवघडच आहे की मग. ठीक आहे. तर आता इथं पश्यती आहे, मूळ धातू आहे दृश्य डॅश पश्य. तर पश्यचं महत्व लट, लोट, लंग आणि विधिलिंग. मग बाकीचं सगळं कोणतीही रूप म्हणले की दृश्य, म्हणून इथं दृश्यते असं उत्तर येणार झालं है ना. आता इकडलं सारिका हसती, सारिका हसते, काय हसते? उत्तर सापडतं का तिचं? काहीच नाही सापडत, म्हणून सारिकया हस्यते असं उत्तर झालं तिथं. अभिषेक उपविशती, अभिषेक बसतो, काय बसतो? कसं बसतो ठीक आहे, पण काय बसतो? अलग लक्षात. तर मग इथं उप अधिक विशती मध्ये विष धातू आहे, त्याला ये जोडायचं आणि ते जोडायचं, उपविश्यते. ओके. आता इथं छान छान दिलेलं आहे कर्तृवाच्यमचा श्लोक, कल्याणीच्या सुंदर आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी सगळ्यांनी काय करायचंय, एवढ्या भागाचं वाचन करायचे, जरा थोडस नजर टाकायची.
हॅलो 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 अच्छा कर्तृवाच्य कल्याणी म्हणून दाखवायचे आता. सर पहिलं हो बेटा कर्तरी प्रथमा यत्र हा बोल कल्याणी सांग. कर्तरी प्रथमा यत्र द्वितीयाथ च कर्मणि कर्तृवाच्यं भवेत् तत्तु क्रिया कर्त्रानुसारिणी. आलं नसेल सर. छान 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 आलं बेटा. कर्तृवाच्य दिग्विजय बापरे. काय सर? आता रेंज प्रॉब्लेम मुळे बहुतेक आवाज थोडासा वेगळा येतोय तुझा. ठीक माईक बंद करा म्हणजे सोपं जाईल थोडंसं. ओके पहा कर्तरी प्रथमा यत्र द्वितीयाथ च कर्मणि कर्तृवाच्यं भवेत् तत्तु क्रिया कर्तृनुसारिणी. त्याचा अर्थ होतो बेटांनो कर्ता प्रथमा यत्र द्वितीया कोणाची कर्माची आणि कर्तृवाच्यं भवेत् तत्तु क्रिया कर्त्यानुसार. क्रियापदा ही कर्त्यानुसार. आवाज येत नसेल बहुतेक व्यवस्थित. ओके तर कर्तृवाच्य म्हणजे काय सांगायचं होतं की कर्त्याची प्रथमा असते, कर्माची द्वितीया असते आणि क्रियापद जे असतं ना ते कोणानुसार असतो, कर्त्यानुसार असतो. ठीक आहे. कर्मवाच्य कर्मणी प्रथमा यत्र तृतीयाथ च कर्तरी कर्मवाच्यं भवेत् तत्तु क्रिया कर्मानुसारिणी. ओके तर मग कर्मणी म्हणजे कर्माची प्रथमा तृतीया. बघा कर्माची प्रथमा आणि कधी कधी तृतीया सुद्धा असते. कोणाची असते? कर्त्याची. म्हणजे कर्त्याची तृतीया कर्माची प्रथमा कर्मवाच्यं भवेत् आणि क्रिया जी असते ना क्रियापद ते कर्मानुसार असतं. त्यावेळेस त्याला म्हणायचं कर्मवाच्य. भाववाच्य क्रिया वक्ती न कर्तरी न कर्मणी तत्र कर्ता तृतीयायाम क्रिया भावानुसारिणी. भाववाच्य क्रिया वक्ती न कर्तरी न कर्मणी म्हणजे भाववाच्य प्रयोगामध्ये जे असतं ना क्रियापद कर्त्यानुसार पण असत नाही आणि कर्मानुसार पण असत नाही. तिथं कर्ता तृतीयेमध्ये असतो. ठीक आहे. मी इथं काय म्हटलं होतं? अभिषेकेन उपविश्यते सारिकया हस्यते. ओके आणि क्रिया जी असते ती भावानुसार असते. पण इथं छोटासा नियम आहे लक्षात असू द्या आपल्या की क्रियापद जे असतं ना भावे प्रयोगामध्ये ते नेहमी मूळ धातू प्लस य प्लस ते असं असतं. यस चालेल. हा एक भाग होता महत्वाचा. आणि पेज नंबर 44 पुढचं महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता इथं काही उदाहरणं वगैरे आपण पाहणार आहोत आणि परत काही भाग आपण काय करायचं आहे सोडवायचं आहे परत घरी. अधुना वाच्य परिवर्तन पश्यामा. आता वाच्य परिवर्तन प्रयोग बदला बघूया. रामः ग्रंथम पठती. 1 to 1 झालं स्ट्रक्चर बनवायचं. निलेश माईक बंद कर तुझा. रामेन ग्रंथ पठ्यते. कसं आलं कळालंय सगळ्यांना. बालकः ग्रंथान पठती. 1 to 1. ठीक आहे. 1 to 1 बनवायचे 3 1 1. बालकः ची प्रथमा तर बनवायची तृतीया बालकेन. ग्रंथान देवम देवो देवान द्वितीया. मग इथं देवः देवो देवाः ग्रंथाः. आणि पठती इथं काय म्हटलं होतं तुम्हाला? धातू प्लस य प्लस ते. पण सरासरी हे कोणानुसार असतं? कर्मानुसार असतं. मग इथं कर्म कसं आहे? बहुवचनात आहे
म्हणून आपल्याला इथं पठ्यन्ते असं घ्यावं लागेल. काही जणांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला होता, पण आम्ही तो सांगून टाकला. पुढं हे बघा स्ट्रक्चर दिलं बघा, 1 2 1 3 1 1. आपण 9वीला छान समजून घेतलेला होता हा भाग. मधुरा पद्धती, मधुरा पडते, काय पडते? आता एखादी मुलगी पडली मधुरा, तिला काय पडते असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येईल, कारण उत्तर सापडत नाही, है ना. म्हणून मधुरया पत्यते. पुढं आहे बालिका हा पतंती, मुली पडतात. अरे रे, वर मधुरा दिले ना खाली बालिका दिली, काही का असणार, छान विचार केलाय. बालिका भीही म्हणजे माला माले माला हा प्रथमा बहुवचन, इथं तृतीय बहुवचन. मालया मालाभ्या मालाभीही बालिका भीही पत्यते. ओके, चला नेक्स्ट. मधुरा 1 कर्म नसतंच वाक्यात, नाहीये ना इथं. मग क्रियापद म्हणजे कर्त्यानुसार सांगितलंय. मग इकडं 3 0 1 नेहमी एक वचनात असतं बरं का, इथं नो चेंज. आता काही वाक्य आहेत बेटांनो, मस्त आहेत वाक्य. हा, तर बालकः श्लोकम गायती, बालकः 1 to 1. आता हे सगळेच 1 to 1 वाले आहेत, इकडं 3 1 1 वाले बनवायचे. बालकेन श्लोकम तो श्लोक, म्हणून इथं काय होईल श्लोकः. गायती गीयते, ठीक आहे. गै डॅश गाय आहे, क्रूच क्रियते, दाच दी येते, पाच पी येते, गैच गी येते. ठीक आहे, चला पुढं. माला पुष्पाणी न येते, मालया पुष्पाणी नियंते. कसं आलं कळालं असेल, आणि जर खरंच कळालं नसेल तर बिनधास्त विचारत चला आपल्या ह्या रुटीन मध्ये. ओके, आता इथं आहे बघ बेटांनो, त्वम रोटिका हा करोशी. याचं डिस्कस करूया आपण. प्रथमेश सगर, वाक्य वाच बेटा. अहम मुकुंदम स्मरामि. ठेव. त्वम रोटिका हा करोशी म्हण. त्वम रोटिकाः करोषि. करता कोण आहे बेटा? त्वम. त्याची कोणती आहे? त्वमची कोणती? प्रथमा. मग त्याला म्हणायचं आपण 1 2 1. ठीक आहे, बनवायचे 3 1 1. या त्वमची तृतीया काय? त्वम युवाम युयम प्रथमा, त्वाम युवाम युष्मान द्वितीया, त्वया. निथाल त्वया. रोटिका हा माला माले माला हा, मालाम माले माला हा, सारखंच आहे दोन्हीकडे, मग जशाच तसं. करोशी मूळ धातू आहे क्रू, मग क्रूचं काय होतं म्हणलं होतं क्रियते, पण इथं रोटिका हा बहुवचनी आहे म्हणून क्रियंते असं आलेलं आहे. ओके, तर अपेक्षित आहे इथली बाकीचे सर्व उदाहरणं आपण सोडवावेत इथपर्यंत. आणि केवळ सोडवूनच चालणार नाही, तर याचं प्रत्येक वाक्याचं स्पष्टीकरण मी देणं हे माझं कर्तव्य आहे, पण तुम्ही आठवण करून द्या. ठीक आहे, उद्याच्याला हाही भाग पाहूत आपण, तुमच्या अडीअडचणी वगैरे सोडवून घेऊत, आणि त्याच्यानंतर मग छोटासा एक पेपर घ्यायचा आपल्याला. उद्या शनिवार आहे, परत आणखी शनिवारच आहे का उद्या? ओके, बरोबर आहे, चालेल. थांबूया आपण इथं. काही अडचण आहे का? नाही. हा, आणि कोणत्याही विषयाचा भाग शिक्षकांनी शिकवला ना, तर तो बेटांनो आपल्याला वाटतं की खूप समजलं, खूप मस्त समजलं वाटतं, पण लक्षात राहू द्या, आपल्याला शिक्षकांना शिकवलेला भाग हा फक्त 50% कळतो बेटांनो. मग त्याचं जर तुम्ही वाचन केलात, लिखाण केलात, सांगितलेल्या सूचनांचं पालन केलात, तर पुढं नंतर 20% कळतो. म्हणजे 50 60 70% झालं, आपल्याला 100% पोहोचायचे. आणि समजा तुम्ही वाचन केलात, लिखाण केलात, आणि त्याच्यातून जर तुम्हाला काही अडचणी प्रश्न उद्भवले, तर ते जर हे असं कसं म्हणून डोकं जर खाजवायला लागलात, आणि ते जर तुम्ही शिकवणाऱ्या सर लोकांना विचारलात, ठीक आहे, तर तुम्हाला त्यावेळेस कळतं 10%. 70 आणि 10 किती झाले? मग 80% झाले. आणखी 20% कमी आहे आपल्याला परफेक्ट होण्यासाठी. मग एक छोटीशी परीक्षा व्हावी लागते त्यासाठी. मग परीक्षा झाली
की त्याच्यानंतर त्या परीक्षेच्या माध्यमानं ज्या काही चुका झाल्यात आपल्या, ठीक आहे, त्या समजणं गरजेचं आहे. त्या चुका जर समजल्या तुम्हाला, अर खरंच इथं सरांनी गोल केलेत म्हणजे आपण चुकलंय, इथं काय चुकलंय बघा, पुस्तकाच्या आधारे बघितलं, त्यावेळेस तुम्हाला कळालं 10%. आणि त्या चुका जर तुम्ही डेअरिंग करून विचारलात आम्हाला शिक्षकांना, किंवा तुम्ही विचारण्याच्या आधीच जर आम्ही त्या समजून सांगितल्या, बेटांनो इथं तुमचं चुकलंय, असं यायला पाहिजे होतं, काय यायला पाहिजे होतं, हे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळेस तिथं कळालं तुम्हाला 100%, राहिलेले 10%. असा एक आमचा अनुभव आहे. पण एवढ्या स्टेप मधून जावं लागतं बेटांनो. सगळ्यात अगोदर आपण रेग्युलर ट्युशन केलं पाहिजे किंवा शाळेत लक्ष दिलं पाहिजे, व्यवस्थित ऐकलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, अडी अडचणी विचारल्या पाहिजेत, ठीक आहे, परीक्षा दिली पाहिजे. पेपर सोडवत नाहीत काही विद्यार्थी, खूप वाटतो. आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काहीच नाही बेटांनो, काम धंदे किंवा इकडलं तिकडलं काही टेन्शन नाही, फक्त एकच ध्यास, ओनली अभ्यास. फक्त आपल्या आई वडिलांचं आणि गुरुजनांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बेटांनो. खूप पुढे जाल आयुष्यात, काहीच कमी पडणार नाही तुम्हाला. नंबर 1 चे मार्क्स मिळवा, नॉट ओनली संस्कृत बट ऑल्सो एव्हरी सब्जेक्ट, प्रत्येक विषयामध्ये. ठीक, मला वाटतंय तसं प्रत्येक जण शिकवतात, पण मला असं वाटतं की मी खूप तळमळीनं शिकवतो विद्यार्थ्यांना, आणि त्याची जाणीव आमचे विद्यार्थी ठेवतात आणि आउट ऑफ घेऊन दाखवतात. आई वडिलांनाही आनंद, त्यांनाही आनंद, विद्यार्थ्यांना, आम्हालाही आनंद भेटणार. सगळे नाही बरं, काही जण. ठीक, आम्ही शिकवतो म्हणजे फक्त संस्काराच्या बाबतीतच नव्हे तर संस्कार सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. आता आई वडील बरेच लोक परेशान झालेत, घरामध्ये 2-3 जर लेकरं असतील तर परेशान करून सोडलेत, किंवा एकटं जरी असलं तरी परेशान करून सोडलं, मुलगा असो मुलगी असो. पण शाळेतला शिक्षक किंवा ट्युशन मधले एवढाले विद्यार्थी हँडल करतात, खरंच कमाल आहे. आणि कधी शाळा चालू होईल की म्हणायला लागले, तुम्ही सुद्धा ऐकली असतील घरी वाक्य, कधी शाळा सुरू होतील, कधी जातील की म्हणून. ठीक, असो, काहीतरी विचारत होतं कोणीतरी. स्वाती, कोण विचारत होतं काहीतरी? हॅलो हा बोला बेटा. सर, मी स्वाती. बोला बेटा. सर, असा आता तसा प्रश्न नसेल पण मी विचारते. ओके. असं इंग्लिश मध्ये चेंज द वॉइस करता येते ना? हो, येतं ना. मग तसं संस्कृत मध्ये वाच्य परिवर्तनम कुरुत येत नाही का? नाही येत, कारण चेंज द व्हॉइस असं येतच नाही. चेंज द व्हॉइस याचं जर आपण चेंज द व्हॉइस जर करायला बघितलं, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. मला हे वाक्य चांगलं आठवतंय, कारण आम्हाला 9वी-10वी असताना आमच्या इंग्रजीच्या सरांनी शिकवलं होतं. ठीक आहे. पण सर, मग मी त्याच्यासाठी विचारले, बाकी काही नाही. ओके, हा विचारत राहा बरं का, कारण मला जास्तीत जास्त मला पुढे जाऊच द्यायचं नाही बेटांनो शिकवत. नुसते अडथळे करायचे, गडबड गोंधळ करू नये बरं. प्रश्न विचारून, हे असं का, मग काय आलं असतं, ते काय आलं असतं. अरे फायदा घ्या बेटांनो, कारण एक काळ होता ज्या वेळेस विद्यार्थी असं विचारत होते प्रश्न, पण आम्ही असं लटलट कापत होतो. पण ठरवलं की आपल्याला आपल्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये कधीच मागं पडायचं नाही. काही कसाही प्रश्न विचारू द्या, सगळं जाग्यावर सांगायचं. गाईड सुद्धा बघायची गरज पडू नये, आणि विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसलं पाहिजे. चुकीचं नाही सांगणार बरं, करेक्टच सांगणार. आणि मी सांगितलेल्या उत्तरामध्ये, लिहून दिलेल्या उत्तरामध्ये, तुमच्या गाईड मधल्या उत्तरामध्ये आणि शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलेल्या उत्तरामध्ये जर तफावत असेल ना, तर मी माझं कसं बरोबर आहे ते तुम्हाला व्यवस्थित पटवून सांगेन. आणि जर तुम्ही विचारलात आणि त्याच्यात माझं चुकलं असेल तर आनंदाने ती चूक स्वीकार करेन. ठीक आहे, चला असू द्या. असो, थांबूया इथं आपण. ओके. हॅलो सर. हा बावगे, सर एक डाऊट आहे. तो डाऊट मी उद्या सांगितला तर चालेल, कारण याच्या नंतर लागलीच बॅच आहे कंटिन्यू. हो सर. हा, म्हणले अर्जंट असेल तर व्हॉट्सअपवर पाठव बेटा, असंही करू शकता बरं का, काही अडचण नाही. फक्त व्हॉट्सअपवर पाठवल्यावर मला फोन करा, कारण मी व्हॉट्सअपवर बघत बसत नाही. फोन करायचा कधी 7:15 ते 9:30 याच्या व्यतिरिक्त. बरं, चला, ओके, रात्री.